नमस्कार मंडळी. आपण आज बघत आहोत भक्तिमय कथा. त्याच्यामध्ये आपण बघितलं की आता आपण काय बघितलं की आता आषाढी एकादशी झाली, तर वारकरी सगळे पंढरपूरला जाऊन दाखल झाले. पांडुरंगाचं दर्शन घेतलं. खूप छान वाटलं त्यांना. त्यांचा शिणभाग सुद्धा गेला. आपण बघतो ना 15-15 दिवस, महिना-महिना अक्षरशः आळंदीवरनं पालखी जेव्हा पंढरपूरला जाते, तेव्हा मध्ये येणारे किती वारा असो, पाऊस असो, बऱ्याचशा अडचणी येतात. पण त्या अडचणींवर मात करत आपले वारकरी तिथे पोहोचतात. आपण आपला हा मोठा व्हिडिओ जो आपण आज करत आहोत, कथा सांगत आहोत, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत मला जी कथा पोचवायची आहे, त्याचा सांगण्याचा भावार्थ एवढाच आहे की जर तुम्ही आपल्या कौटुंबिक वातावरणामध्ये काही बदल केले, तर आपल्या बदलांमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतात. जसं की आपण ह्या पांडुरंगाच्या बाबतीमध्ये बघणार आहोत, की जसं आपण बघितलं की वारकरी तिकडे दाखल झालेले आहेत पंढरपुरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तसंच आपण आता एक कथा बघणार आहोत. म्हणजे आता पांडुरंग जो आहे, तो तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही जाता, दर्शन घेता. पण तुम्हाला माहिती आहे का, पांडुरंग, पंढरीचा पांडुरंग हा पंढरपुरामध्ये विटेवर का उभा आहे? तर आपण ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं, की ही कथा जी आहे, त्या कथेमध्ये असं सांगितलेलं आहे, जेव्हा पुंडलिक पुंडलिक नावाचा जो एक साधा-भोळा, साधा गरीब घरातला एक भक्त होता, तो भक्त हा काय करत होता, पहिल्यांदा नुसताच फिरत होता, हिंडत होता. ज्यावेळेस तो हिंडत होता, फिरत होता, त्यावेळेस त्याचे आई-वडील हे म्हातारे आई-वडील होते. तो कधीच आपल्या आई-वडिलांकडे लक्ष देत नव्हता. पण ज्यावेळेस त्याला असं साक्षात्कार म्हणजे त्याला कळलं, की आपल्या आई-वडिलांकडे आपण लक्ष देत नाहीये. काही का असेना, छोट्याशा नामामुळे म्हणा किंवा काही म्हणा, काही गोष्टींमुळे त्याच्यामध्ये एवढा बदल झाला, की त्याचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. आणि आयुष्य बदलून गेल्यामुळे त्याने काय केलं, की त्याच्या नामामध्ये म्हणजे एवढा नामस्मरणाचा जप करायचा तो, आणि त्याला हळूहळू त्याचं आयुष्य बदलल्यावरती त्याला कळलं, की आपल्या आई-वडिलांची सेवा केल्यामुळेच आपण काय करतोय, की आपल्या आई-वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. म्हणून त्याने एवढं आई-वडिलांच्या सेवेमध्ये लक्ष देण्यास सुरुवात केली, की तो खूप लक्ष देऊ लागला आणि पूर्ण सेवेमध्ये तो मग्न होऊ लागला. आणि अशाच वेळेस काय झालं, की ते एवढी सेवा करत होता, एवढे मग्न होता, की एक दिवस काय झालं, की पांडुरंग येऊन, अक्षरशः देव स्वतः येऊन उभे राहिले दर्शन देण्यासाठी. एवढी त्याची भक्ती लयाला आली. आणि एक दिवस काय झालं, की पांडुरंग येऊन उभे राहिले. पण तो पुंडलिक एवढा त्याच्यामध्ये मग्न होता, भक्तीमध्ये, आई-वडिलांच्या सेवेमध्ये मग्न होता, की त्याला ते बाहेर आलेले देवसुद्धा त्याला म्हणजे सांगितलं गेलं, की देव तुला दर्शन देण्यासाठी आलेले आहेत, स्वतः विठ्ठल आलेले आहेत. त्याने स्वतः सांगितलं, की नाही, त्यांना थांबायला सांगा, माझी सेवा चालू आहे. म्हणजे माझ्या आई-वडिलांची सेवा मी पूर्ण केल्याशिवाय मी भेटणार नाही. मग तेव्हाच त्यांनी काय केलं, बाजूला एक वीट पडली होती आणि ती वीट अशी पुढे सरकावली आणि पुढे सरकवल्यावरती पांडुरंगाला, म्हणजेच साक्षात पांडुरंग म्हणजेच कोण होतं, तर भगवान श्रीकृष्ण होते, की जे त्या विटेवर उभे राहिले. आणि विटेवर उभं राहून पुंडलिक कशी सेवा करतोय याचं अक्षरशः साक्षात डोळ्याने बघत होते, उदाहरण बघत होते ते, की डोळ्याने त्यांचे ते डोळे दिपून गेले, की एवढी चांगली सेवा आई-वडिलांची पुंडलिक करत होता. आणि मग ज्यावेळेस पुंडलिकाची सेवा पूर्ण झाली, त्यावेळेस त्याने काय केलं, अक्षरशः भगवान श्रीकृष्णाला भेटण्याचं ठरवलं. म्हणजे भेटले. आणि भेटल्यानंतर जेव्हा त्यांना नतमस्तक झाले भगवान श्रीकृष्णाच्या चरणी, तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना म्हणाले, म्हणजे पुंडलिकाला म्हणाले, की तुला जे पाहिजे ते तू माग. त्यावेळेस तो म्हणाला, पुंडलिक, मला स्वर्ग नको, गाडी, बंगला, घर-दार काही नको मला. मला फक्त एकच हवं आहे, एकच इच्छा आहे, की हे सगळे गरीब गोर जनता आहे, भाविक भक्त आहे, त्यांना फक्त तुम्ही दर्शन देण्यासाठी या विटेवर सदैव कायम दायम उभं राहिलं पाहिजे. आणि हीच इच्छा त्याने व्यक्त केल्यावरती अक्षरशः भगवान श्रीकृष्णाने त्याची ती इच्छा मान्य केली. त्यांनी मान्य केलं आणि त्याने सांगितलं, की ठीक आहे, तू म्हणतोय ना, तर मी याच विटेवर उभा राहतो कायम दायम, आणि मी आयुष्यभर म्हणजे जोपर्यंत ही सृष्टी आहे, तोपर्यंत इथल्या सगळ्या भाविकांना, वारकऱ्यांना, जे कोणी गरीब लोक आहेत, त्यांना मी दर्शन देण्यासाठी याच स्थितीमध्ये कायम दायम मी उभा राहील. आणि तो असाच उभा राहिला. आणि तोच भगवान श्रीकृष्ण हे आज जाऊन, म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाप्रती जे विटेवर उभे आहेत, तेच भगवान श्रीकृष्णाचा अवतार, म्हणजेच साक्षात पांडुरंगाचा, विठ्ठलाचा अवतार आपल्याला बघायला मिळतो. आणि याचंच आपल्याला उत्तर इथे सापडतं, की भगवान म्हणजे पांडुरंग विटेवर का उभे राहिले. म्हणजे पुंडलिकाने केलेली जी ही आई-वडिलांची सेवा होती, ही सेवा इतकी महान होती, की ईश्वराप्रती ती सेवा पहिली पोचली. आणि भगवान श्रीकृष्णाने, म्हणजेच पांडुरंगाने स्वतः येऊन त्यांना दर्शन दिलं. म्हणजे एवढं महान कार्य जे आहे, की आपण आपल्या आईवडिलांची जर सेवा केली, मनापासून जर तुम्ही तुमच्या आईवडिलांची जर सेवा केली, तर
ती सेवा पांडुरंगाप्रती पोहोचते. तुम्हाला पांडुरंगासाठी दर्शन घेण्यासाठी देवळातच जावं लागतं असं अजिबात नाही. तर तुम्ही तुमच्या आई-वडिलांची जी सेवा आहे, ती सेवा तुम्ही घरामध्ये त्यांची सेवा केली तर ती सगळी भक्ती, तुमची सेवा पांडुरंगाप्रती पोहोचते. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, की आई-वडिलांची सेवा करणं हे फार मोठं महान कार्य आहे, जे ईश्वर प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणून ह्या व्हिडिओमधून सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, की जर आपण आपल्या आई-वडिलांकडे लक्ष देत नसाल किंवा आपल्या आई-वडिलांची सेवा करत नसाल, तर नक्की आपल्या आई-वडिलांची सेवा करा. पांडुरंग तुमच्या दर्शनासाठी तुमच्या जवळ येऊन उभा राहील. जसं की पुंडलिकाला दर्शन दिलं. तर या सगळ्या कथेतनं आपल्याला एकच बोध मिळतो, की पंढरीचा पांडुरंग विटेवर कसा उभा राहिला, पुंडलिकाची भक्ती कशी होती, की ज्यांना स्वतः देवाने दर्शन दिले. तर या सगळ्या कथेमधून आपल्याला एक बोध मिळतो, की आपण आपल्या आई-वडिलांची सेवा केली तर ईश्वराप्रती ती पोहोचते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन अध्यात्माच्या कथा ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलबरोबर जुळून राहा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन कथेबरोबर. रामकृष्ण हरी मंडळी.